हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक सर्वेइंग म्हणजेच SUY हा सब्जेक्ट. आता या सब्जेक्टमध्ये बाळांनो टोटल 5 युनिट आहेत. सेकंड इयर, फर्स्ट इयर आणि सेकंड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. आता या सब्जेक्टसाठी जे खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, VIMP क्वेश्चन्स आहेत, ते आपण आजच्या लेक्चरला युनिट वाईज पाहणार आहोत. ठीक आहे. तर बाळांनो 70 मार्कची जी फायनल एक्झामिनेशन सध्या चालू आहे, त्या दृष्टिकोनातून आपण काय करतोय की सर्वेइंग या सब्जेक्टचे VIMP क्वेश्चन्स आणि ते टॉपिक्स डिटेलमध्ये आपण स्टडी करत आहोत. ठीक आहे. लास्ट लेक्चर पर्यंत आपण बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन म्हणजेच BMC या सब्जेक्टचे VIMP क्वेश्चन पाहिले होते आणि तो पेपर पाहिल्यानंतर मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेजेस आले आणि सर्व काही त्यातूनच आलेलं होतं. त्याच पद्धतीने आता सुद्धा मी युनिट वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय सर्वेइंग करता. तर इथे सुद्धा थोडं लक्ष द्या, सर्व काही इथूनच येणार आहे पुन्हा. ठीक आहे. तर बाळांनो यामध्ये आजच्या लेक्चरला आपण पाहतो युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. यामध्ये सर्वेइंग म्हणजे काय आणि सर्वेइंगचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे या युनिटमध्ये. या युनिटचं वेटेज पूर्ण सब्जेक्टमध्ये खूप कमी आहे. फक्त 6 मार्कांचं युनिट आहे, पण युनिटही त्या पद्धतीने खूप छोटा आहे. या युनिटमध्ये जर पाहिलं तर टोटल 5 पॉईंट्स आहेत, 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे खूपच इम्पॉर्टंट आहेत. ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून हे आपल्याला माहीतच पाहिजे. ठीक आहे. पहिला पॉईंट आहे सर्वेइंग युजेस अँड पर्पजेस. पहिल्यांदा आपल्याला सर्वेइंगचे डेफिनेशन माहीत पाहिजे, सर्वेइंगचे युजेस माहीत पाहिजे, सर्वेइंग आपण का करतो त्याचे पर्पजेस माहीत पाहिजे. त्यानंतर सर्वेइंगचे प्रिन्सिपल्स आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर सर्वेइंगचे वेगवेगळे टाइप्स आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर सर्वेइंगमध्ये यूज केले जाणारे कन्व्हेन्शनल सिम्बॉल्स आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, प्लेन स्केल, हे जे स्केल आहेत जे सर्वेइंगमध्ये यूज केले जातात ते स्केल आपल्याला माहीत पाहिजे. स्केलचं एकमेकांमध्ये केलं जाणारं कन्व्हर्जन आपल्याला आलं पाहिजे. त्यावर सुद्धा 2 मार्कला न्यूमेरिकल एक्झामला येतात. तर हे 5 टॉपिक असे आहेत जे या युनिटमध्ये खूपच महत्त्वाचे आहेत आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून सुद्धा फार महत्त्वाचे टॉपिक येतील. तेव्हा पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आता बाळांनो पाठीमागचा जो काही सब्जेक्ट होता त्याची रिव्हिजन बॅच घेतल्यानंतर खूप सारे विद्यार्थी आपल्याशी जोडले गेलेत. ठीक आहे. आता त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मला कॉल करावा लागतोय की डिस्क्रिप्शनमध्ये जो मी काही माझा नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, त्यावर ते कॉल किंवा मेसेजेस करतात. एक सोपी आयडिया मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय की आपला सेकंड इयरची जी काही महालेज अकॅडमीची बॅच आहे ती आपली या सेमिस्टरची एक्झाम संपली की दुसऱ्या दिवसापासून ती बॅच सुरू होणार आहे. आता त्या बॅचेसमध्ये कुठल्या ब्रांचेसचे कुठले सब्जेक्टचे क्लास घेतले जाणार, फी स्ट्रक्चर काय असणार, क्लासेस कधीपासून स्टार्ट होणार, या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला फक्त एक सिंपल करायचं आहे की या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि या बारकोडला स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुप फक्त जॉईन करून ठेवायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे म्हणजे क्लास लावणे नाही, फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी याकरता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायला मिळतील, क्लास केव्हा स्टार्ट होणार आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, कोणकोणते सब्जेक्ट आहेत, ऑफलाईन ऑनलाईन कसे आहे, जी काही फी स्ट्रक्चर ऑफलाईन ऑनलाईन कसं आहे, हे सगळं काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या या स्क्रीनचा आणि लवकरात लवकर या ग्रुपला जॉईन करून ठेवा. ठीक आहे. ही आपली बॅच नंबर 1 असणार आहे. ओके. या सेमिस्टरचे लास्ट एक्झाम म्हणजे या सेमिस्टरचा शेवटचा पेपर झाला की मग आपण नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस सुरू करणार आहोत, ऑनलाईन ऑफलाईन. ठीक आहे. चला, घेतला असेल बाळांनो पुढे जाऊया. तर या युनिट नंबर 1 मध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो तो म्हणजे सर्वेइंग म्हणजे काय, सर्वेइंगची डेफिनेशन काय. बरं, सोपं भाषेत सांगायचं झालं तर सर्वेइंग इज अ ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सर्वेइंग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर सिव्हिल इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिनियर मेजरमेंट अँड अँग्युलर मेजरमेंट, ज्याच्यामध्ये आपण लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट घेत असतो. कुठे? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेस ऑफ द अर्थवर लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट आपण घेतो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचमध्ये, त्याला सर्वेइंग म्हणतात. सर्वेइंग इज अ ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन विच linear measurements and angular measurements are taken on the surface of the ground or on the surface of the earth. याला म्हणतात बाळांनो सर्वेइंग. इथे तुम्ही पाहू शकता सर्वेइंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ मेजरिंग डिस्टन्सेस अँगल,
किंवा तुम्ही असं म्हणू शकता, अगोदर सांगितलेलं आणि आत्ता सांगितलेलं सेम मिनिंग आहे की सर्वेइंग मध्ये आपण डिस्टन्स मोजतो, अँगल मोजतो, इलिव्हेशन मोजतो आणि याच्या मदतीने काय करतो की रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करतो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, याला आपण मॅप्सवर सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. याच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रांचला म्हणतात सर्वेइंग. बघा, मग सर्वेइंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ मेजरिंग डिस्टन्सेस अँड अँगल्स अँड इलिव्हेशन्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच आपला जो अर्थचा सरफेस आहे त्याच्यावर डिस्टन्स मोजणे, अँगल मोजणे, इलिव्हेशन मोजणे, त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशन फाइंड आउट करणे, हे सगळं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचमध्ये केलं जातं त्याला म्हणतात सर्वेइंग. सर्वेइंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ मेजरिंग डिस्टन्सेस, अँगल्स अँड इलिव्हेशन and also to find the relative position of the points on the earth surface is called as surveying. याला सर्वेइंग असं म्हणतो. हे सगळं आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचमध्ये करतो त्यालाच आपण सर्वेइंग म्हणतो. ओके, ह्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा सरळ सरळ टेक्स्टबुक मधली डेफिनेशन इझी आहे. सर्वेइंग इज द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिनियर मेजरमेंट अँड अँग्युलर मेजरमेंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ सरफेसवर लिनियर मेजरमेंट घेणे म्हणजे डिस्टन्स मोजणे, अर्थ सरफेसवर अँग्युलर मेजरमेंट घेणे म्हणजे अँगल मोजणे, हे सगळं आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचमध्ये करतो त्याला सर्वेइंग म्हणतात. कळालं? मग सर्वेइंग इज द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिनियर मेजरमेंट अँड अँग्युलर मेजरमेंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, याला म्हणतात सर्वेइंग. जमेल का 2 मार्काची डेफिनेशन लिहायला? 101% डेफिनेशन एक्झामला येतेच. आणि जे काही डिस्टन्स अँगल आपण मोजतो ते सगळे आपण मॅपवर शो करतो, नकाशावर दाखवतो. ठीक आहे. आता सर्वेइंग करण्याचे पर्पज काय? सर्वेइंग आपण कशा करता केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं टू प्रिपेअर मॅप्स अँड प्लॅन. मॅप्स आणि प्लॅन जर आपल्याला प्रिपेअर करायचे तर सर्वेइंग आपण केलंच पाहिजे. कळतंय का? म्हणजे आपल्याला नकाशे तयार करायचे किंवा एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर त्याचा प्लॅन तयार करायचा आहे, म्हणजे मॅप्स आणि प्लॅन प्रिपेअर करायचा असेल तर सर्वेइंग करणं गरजेचं आहे. टू डिटरमाइन द बाउंड्रीज ऑफ लँड. समजा या ठिकाणी माझी जमीन आहे, माझी लँड आहे, तर त्या लँडच्या बाउंड्रीज जर मला डिसाईड करायच्यात तर सर्वेइंग केलं पाहिजे. टू डिसाईड ऑर टू फिक्स द बाउंड्रीज ऑफ द लँड. टू कलेक्ट द डाटा फॉर इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगचे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, म्हणजे रोड कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट, डॅम कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट, हे जे काही असे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असलेले प्रोजेक्ट आहेत त्यांच्याविषयी जर तुम्हाला प्रायमरी डाटा, प्रिलिमिनरी डाटा कलेक्ट करायचा आहे तर सर्वेइंग करणं गरजेचं आहे. टू सेट आउट पोझिशन फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. कन्स्ट्रक्शन वर्क करता पोझिशन सेट करायच्या असतील, कॉलमच्या पोझिशन, बीमच्या पोझिशन जर तुम्हाला सेट करायच्यात तर सर्वेइंग करणं गरजेचं आहे. ओके, सर्वेइंग केल्यामुळं काय होतं तर तुम्ही लिनियर मेजरमेंट घेऊ शकता, डिस्टन्स मोजू शकता, आडवं डिस्टन्स, उभं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल मेजरमेंट, व्हर्टिकल मेजरमेंट घेऊ शकता, किंवा तुम्ही अँग्युलर मेजरमेंट घेऊ शकता, म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल मोजू शकता. सर्वेइंगच्या मदतीने तुम्ही इलिव्हेशन मोजू शकता, म्हणजे रिड्यूस लेवल तुम्ही मोजू शकता, त्याने तुम्हाला लेवलिंग करता येते. अशा पद्धतीने हे सगळे सर्वेइंगचे पर्पज आहेत. बघा, 4 मार्कांना येतं पर्पज ऑफ सर्वेइंग, तेव्हा हे 4 पॉइंट्स तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. काय डाऊट? मग लक्षात ठेवा बाळांनो, टू प्रिपेअर मॅप्स अँड प्लॅन. मॅप आणि प्लॅन तयार करण्याकरता सर्वेइंग गरजेचं आहे. त्यानंतर कुठल्याही लँडच्या बाउंड्रीज जर फिक्स करायच्यात तर सर्वेइंग गरजेचं आहे. कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टमध्ये डाटा कलेक्ट करायचा आहे, सर्वेइंग गरजेचं आहे. आणि कुठल्याही कन्स्ट्रक्शन वर्कच्या काही पोझिशन्स आपल्याला सेट करायच्यात, सर्वेइंग गरजेचं आहे. लिनियर मेजरमेंट घ्यायचेत, सर्वेइंग गरजेचं आहे. अँग्युलर मेजरमेंट घ्यायचेत, सर्वेइंग गरजेचं आहे. रिलेटिव्ह पोझिशन्स मार्क करायच्यात, सर्वेइंग गरजेचं आहे. इलिव्हेशन मोजायचेत,
सर्वेइंग गरजेचं आहे. कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरू करण्या अगोदर सर्वेइंग केलंच पाहिजे. बिफोर स्टार्टिंग एनी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट वी शुड डू द सर्वेइंग ऑफ द साइट. काय डाऊट आहे का रे? पर्पज ऑफ सर्वेइंग इन लिहिता. मी जे सांगितलं तेच तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. आता सर्वेइंगचे युजेस. सर्वेइंगचा यूज कुठं कुठं होतो? खूप ठिकाणी होतो. पहिलं, सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट असेल म्हणजे डॅमचं कन्स्ट्रक्शन, रोडचं कन्स्ट्रक्शन, रेल्वेचं कन्स्ट्रक्शन, परत टनेलचं कन्स्ट्रक्शन, ब्रिजचं कन्स्ट्रक्शन. सिव्हिल इंजिनिअरिंगचा कुठलाही प्रोजेक्ट असू द्या, बिल्डिंग असेल, रोड असेल, हायवे असेल, रेल्वे असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कुठल्याही प्रोजेक्टला जर तुम्हाला त्या ठिकाणी कॅरी आउट करायचंय तर अगोदर सर्वेइंग करावं लागतं. सर्वेइंग केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. म्हणजे सर्वेइंग गरजेचं आहे कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्टला एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर. प्रोजेक्ट एक्झिक्युशन करण्याच्या अगोदर सर्वे केलंच पाहिजे. दुसरं, लँड डिव्हिजन अँड प्रॉपर्टी मॅपिंग. एखाद्या प्रॉपर्टीचा मॅप काढायचा आहे, एखाद्या प्रॉपर्टीचा नकाशा तयार करायचा आहे, सर्वेइंग गरजेचं आहे प्रॉपर्टी मॅपिंगला. किंवा लँड डिव्हिजन, एखाद्या ठिकाणी जमिनीची तुम्हाला वाटणी करून द्यायची आहे, जमिनीची वाटणी करायची आहे, 20 एकर आहे, 5-5 एकरचे 4 भाग करायचे, सर्वेइंग गरजेचं आहे. त्यानंतर मिलिटरी प्लॅनिंग. आर्मीला जर एखाद्या गोष्टीची प्लॅनिंग करायची आहे तर त्या एरियाचा सर्वे करणं गरजेचं आहे. त्यानंतर मायनिंग अँड इरिगेशन वर्क. एखाद्या ठिकाणी मायनिंग काम करायचंय, एखाद्या ठिकाणी खोदकाम करायचंय, मायनिंग करायचंय तर सर्वेइंग गरजेचं आहे. इरिगेशन काम करायचंय, सर्वेइंग गरजेचं आहे. रिमोट सेन्सिंग सर्वेइंग तुम्ही रिमोट सेन्सिंगच्या मदतीने सुद्धा करता. म्हणजे ज्या लोकेशनला कुणी जाऊ शकत नाही तिथं रिमोट सेन्सिंगच्या मदतीने सर्वेइंग करता येतं. सर्वेइंगच्या मदतीने तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळते जी गोष्ट तुम्ही कधीच पाहिलेली नाही. म्हणून सर्वेइंग करणं फार गरजेचं आहे. ओके. मग लिनियर मेजरमेंट, अँग्युलर मेजरमेंट, इलिव्हेशन टू फाइंड द रिलेटिव्ह पोझिशन, या सगळ्या गोष्टींसाठी सर्वेइंग करणं गरजेचं आहे. कंटूअर मॅप तयार करायला पण सर्वेइंग करावं लागतं. टू प्रिपेअर कंटूअर मॅप्स, कंटूअर मॅप प्रिपेअर करायला सुद्धा सर्वेइंग करावं लागतं. म्हणजे कुठलाही सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट घ्या, ब्रिज आहे, रोड आहे, बिल्डिंग आहे, प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टमध्ये अगोदर सर्वेइंग करावं लागतं. कुठलाही मॅप तयार करायचा आहे, सर्वेइंग करावं लागतं. प्रॉपर्टीचं मॅपिंग करायचं आहे, सर्वेइंग करावं लागतं. लँडचं डिव्हिजन करायचं आहे, जमिनीची वाटणी करायची, सर्वेइंग करावं लागतं. मिलिटरी प्लॅनिंग करायचं, सर्वेइंग करावं लागतं. इरिगेशन काम करायचं आहे, सर्वेइंग करावं लागेल. त्यानंतर मायनिंग करायचं आहे, सर्वेइंग करावं लागेल. रिमोट सेन्सिंग करायचं आहे, सर्वेइंग करावं लागेल. प्रत्येक गोष्टीला सर्वेइंग करावं लागतं. 4-5 पॉईंट तुम्ही इझिली लिहू शकता. कंटूअर मॅप प्रिपेअर करायला पण सर्वेइंग करावं लागतं. कंटूअर मॅप तयार करायला मी फक्त 4-4 पॉईंट यामुळे घेतले की जेणेकरून तुम्हाला 4 सेंटेन्सेस यावर लिहिता यायला पाहिजे. काही मुलं म्हणतात हेच लिहायचं का? लिहायचं हे. जसं तुम्ही मिलिटरी प्लॅनिंग घेता, मग डॅश करायचं, पुढे लिहायचं की सर्वेइंग इज युज्ड फॉर मिलिटरी पर्पज टू कॅरी आउट एनी मिशन. कुठलंही मिशन करायचं आहे मिलिटरीला तर सर्वे करावा लागेल ना त्या एरियाचा. कुठं काय हे तर माहीत पाहिजे ना सगळ्यांना, आहे की नाही? तरच मिशन सक्सेसफुल होईल ना. अशा गोष्टींकरता आपल्याला काय करावं लागतं? सर्वेइंग करावं लागतं. काय डाऊट आहे? बरं, प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग हमखास एक्झामला येणारा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग? सर्वेइंगचे टोटल 2 प्रिन्सिपल आहे. देअर आर 2 प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. पहिलं, टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट म्हणजे काय? बघा इकडे मी सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इकडे बघा रे, हे जे दिसतंय का कडेकडेचं, हा टोटल एरिया आहे. हा तो एरिया आहे ज्याचा मला सर्वे करायचा आहे. मग मी काय केलं? कडेकडेला हे पॉईंट काय केले? एस्टॅब्लिश केले. याला म्हणतात कंट्रोल पॉईंट. या पॉईंटला जोडणाऱ्या सर्वे लाईन काढल्या. या सर्वे लाईन आहेत बरं का, डॉटेड डॉटेड. आणि या पूर्ण एरियाचे छोटे छोटे भाग केले. हे बघा, हा पूर्ण पार्ट आहे, होल एरिया. त्याचा हा एक भाग, 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 छोटे छोटे पार्ट केले. म्हणजे पूर्ण भागाचे छोटे छोटे पार्ट करायचे इन द फॉर्म ऑफ ट्रँगल. याला म्हणतात टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. डायरेक्ट सगळ्या एरियाचा सर्वे केला का? नाही. त्यांनी सगळ्या एरियाला छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड केलं. द होल एरिया इज डिवायडेड इनटू द स्मॉल ट्रँग्युलर पार्ट. सगळा एरिया ज्याचा मला सर्वे करायचा आहे त्या एरियाला छोट्या छोट्या ट्रँगलमध्ये मी डिवाइड केलं. याला म्हणतात ट्रँग्युलेशन.
यालाच म्हणतात टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. होल म्हणजे पूर्ण एरिया आणि त्याचे छोटे छोटे पार्ट, म्हणून टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. पण टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट करण्याकरता असे कंट्रोल पॉईंट आपल्याला एस्टॅब्लिश करावे लागतात. हे जे बाहेरचे कंट्रोल पॉईंट आहेत याला म्हणतात प्रायमरी कंट्रोल पॉईंट किंवा मेन स्टेशन. आणि हे जे आतमध्ये दिसतात आहे ना, आतमधला हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट, हे जे आहेत याला म्हणतात सेकंडरी स्टेशन. बाहेरचे आहेत प्रायमरी स्टेशन, आतले आहेत सेकंडरी स्टेशन. कळालं का रे? टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला ही फिगर काढावी लागेल. जेव्हा होल टू पार्ट हे प्रिन्सिपल तुम्ही वापरता तेव्हा पूर्ण एरियाचे छोटे छोटे पार्ट केले जातात इन द फॉर्म ऑफ ट्रायंगल. पूर्ण एरियाचे छोटे छोटे भाग केले जातात ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये. याला ट्रँग्युलेशन म्हणतात. मग होल टू पार्ट जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ट्रँग्युलेशन करावं लागेल, हे लक्षात घ्या. ओके. वर्क फ्रॉम होल टू पार्ट जर करायचंय तर पूर्ण एरियाचे छोटे छोटे पार्ट तुम्हाला करणं आहे. ओके. मग छोटे छोटे पार्ट कसे करणार? इन द फॉर्म ऑफ ट्रायंगल. याला म्हणतात ट्रँग्युलेशन. कळालं? याच्यामध्ये फर्स्ट एस्टॅब्लिश मेन कंट्रोल पॉईंट, कडेचे जे कंट्रोल पॉईंट आहे त्याला म्हणतात मेन कंट्रोल पॉईंट. देन फिल डिटेल्स, नंतर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती भरली जाते. हे रिड्युसेस ॲक्युम्युलेशन ऑफ एरर. जितके जास्त कंट्रोल पॉईंट तुम्ही घ्याल तितके एरर कमी येणार. आणि वर्क फ्रॉम होल टू पार्ट करायचं आहे तर पूर्ण एरियाचे छोटे छोटे ट्रायंगलमध्ये डिवायडेशन करायचे, ट्रँग्युलेशन करायचे. काय डाऊट आहे? ओके. हे बघा, हा होल पार्ट आहे म्हणजे हा पूर्ण एरिया आहे ज्याचा मला सर्वे करायचा आहे. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कंट्रोल पॉईंट एस्टॅब्लिश केले. हे बघ, ए हा कंट्रोल पॉईंट, बी हा कंट्रोल पॉईंट, असे कंट्रोल पॉईंट एस्टॅब्लिश करायचे. कंट्रोल पॉईंटला जोडणाऱ्या इमॅजिनरी सर्वे लाईन तिथे घ्यायच्या. त्या सर्वे लाईनची लांबी मोजायची, अँगल मोजायचा आणि साईटवर जी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी या मॅपवर लोकेट करायची. याला म्हणतात टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. म्हणजे या एरियाचा सर्वे करण्याकरता त्या एरियाला छोट्या छोट्या ट्रँग्युलर पार्टमध्ये आपण डिवाइड केलं. याच्यामुळं काय झालं की आपला एरर कमी झाला. याच्यामुळं काय झालं की मोठ्या एरियाचा सर्वे करणं इझी झालं. तुम्ही म्हणले सर ट्रँगलच का घेतला? कारण ट्रँगल असा एकुलता एक आहे जो कमीत कमी याच्यात डेव्हलप होतो, कमीत कमी सर्वे लाईनमध्ये डेव्हलप होतो. ट्रँगल तयार करायला फक्त 1, 2, 3च भाग लागतात, 3च सर्वे लाईन लागतात. कळालं का रे? टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. टू वर्क फ्रॉम होल टू पार्टमध्ये सुरुवातीला मेन कंट्रोल पॉईंट एस्टॅब्लिश करायचे, मग दिलेल्या एरियामध्ये ट्रँगल डेव्हलप करायचे म्हणजे ट्रँग्युलेशन करायचं आणि त्यानंतर आपले एरर काय होणार? ॲक्युम्युलेट होणार, कमी होणार. एरर ॲक्युम्युलेशन कमी होणार. बरं, दुसरं प्रिन्सिपल फार महत्त्वाचा, फिक्स पॉईंट बाय ॲटलिस्ट 2 इंडिपेंडंट मेजरमेंट. 2च मेजरमेंट घ्यायच्या, 2, आणि तिसरं पॉईंट आपण फिक्स करायचं. एक थर्ड पॉईंट तुम्हाला फिक्स करायचा बाय टेकिंग 2 इंडिपेंडंट मेजरमेंट. फक्त 2 मोजमाप करायचे आणि ते थर्ड पॉईंट त्या ठिकाणी लोकेट करायचा. याला म्हणतात सेकंड प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. टू फिक्स द सर्वे स्टेशन, टू फिक्स द सर्वे स्टेशन बाय टेकिंग 2 इंडिपेंडंट मेजरमेंट. तुम्ही म्हणले सर कसं? इकडे बघा रे, हे बघा असं. आता पहा, आपल्याला आहे ना ए आणि बी हे 2 पॉईंट ऑलरेडी माहिती आहे. मला तिसरा पॉईंट सी त्या ठिकाणी लोकेट करायचा आहे. मी काय केलं? ए पासून मोजलं डिस्टन्स, बी पासून मोजलं डिस्टन्स. समजा इथून एवढं मोजलं 10 मीटर, इथून एवढं मोजलं 15 मीटर. मग हा पॉईंट लोकेट झाला का नाही? किती मेजरमेंट घेतले? 2 घेतले ना, हे एक आणि हे एक. मग तुम्ही म्हटले सांगा सी कुठे आहे? तर मी सांगेल ए पासून 10 मीटरवर, बी पासून 15 मीटरवर सी हा पॉईंट लोकेट केलेला आहे. याला म्हणतात टू फिक्स द थर्ड पॉईंट बाय टेकिंग धिस 2 इंडिपेंडंट मेजरमेंट. दिस इज द सेकंड प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. कळालं का? हे तुम्ही म्हणले सर अजून काय करता येईल का? करता येईल ना. हे बघा, ए इथं आहे, बी इथं आहे, इथं सी आहे. मी काय केलं? सी वरून ए बी वर एक परपेंडिक्युलर मारला. मग याच्यात पण 2 मेजरमेंट घेतले. पहिला मेजरमेंट आहे 90 डिग्रीचा अँगल घेतला का नाही? 90 डिग्रीचा अँगल. दुसरं मेजरमेंट आहे हे डिस्टन्स. मग तुम्ही एकदा घ्यायचा 90 डिग्रीचा अँगल, एकदा मोजायचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे 2 मेजरमेंट घेऊन
तुम्ही सी ला लोकेट करू शकता टू फिक्स द पॉइंट, टू फिक्स द थर्ड पॉइंट बाय युझिंग टू इंडिपेंडंट मेजरमेंट. याला म्हणतात सेकंड प्रिन्सिपल. अजून काय करता येईल? हे बघा, तिसरा पॉइंट लोकेट करायला बघा सी आहे. तुम्ही हे डिस्टन्स मोजा आणि हा अँगल मोजा. एक आहे लिनियर मेजरमेंट, एक आहे अँग्युलर मेजरमेंट. म्हणजे एक डिस्टन्स आणि एक अँगल जर तुम्ही मोजला, हा पॉइंट फिक्स होतो ना. हा पॉइंट लोकेट करायला ह्या बाजूने मोजला इथं एक अँगल आणि ह्या बाजूने मोजला इथं एक अँगल. दोन्ही पण अँगल मोजा, झाले ना दोन मेजरमेंट. मग हे दोन इंडिपेंडंट मेजरमेंट घेऊन तिसरा पॉइंट लोकेट केला. किंवा मग असं करा, इकडून अँगल मोजा, इकडून डिस्टन्स मोजा. हे वेगवेगळ्या 5 मेथड आहेत. यातली कुठली पण एक मेथड म्हणजे सेकंड प्रिन्सिपल आहे. कुठली पण एक वापरा. डिस्टन्स मोजा, अँगल मोजा, किंवा दोन्ही बाजूने अँगल मोजा, किंवा मग एका बाजूने डिस्टन्स त्याच बाजूने अँगल, किंवा एका बाजूने परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि 90 डिग्री अँगल आणि तर दोन्ही डिस्टन्स. याला म्हणतात बाळांनो टू फिक्स द थर्ड पॉइंट बाय टेकिंग टू इंडिपेंडंट मेजरमेंट. काय डाऊट आहे? ही फिगर काढायची बरं का. मग याच्यात काय लिहिणार की बाबा याच्यामध्ये आपण काय करतो, एक थर्ड पॉइंट आपण तिथे लोकेट करतो. टू लोकेट द थर्ड पॉइंट बाय टेकिंग टू इंडिपेंडंट मेजरमेंट. ते दोन इंडिपेंडंट मेजरमेंट मध्ये काही ठिकाणी आपण डिस्टन्स मोजतो, काही ठिकाणी आपण अँगल मोजतो, काही ठिकाणी दोन्ही डिस्टन्स मोजतो, काही ठिकाणी दोन्ही अँगल मोजतो. अशा पद्धतीने याला 2-3 सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करायचंय आणि फिगर काढायची. दीज आर द टू प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग. काय डाऊट यश इकडे? व्हेरी गुड. फिगर जमेल का ही काढायला? वर्क फ्रॉम होल टू पार्टची फिगर आणि ही फिगर टू फिक्स द थर्ड पॉइंट बाय टेकिंग टू इंडिपेंडंट मेजरमेंट. बरं, आता या ठिकाणी बाय मिस्टेक हे आलेले, तर या ठिकाणी सर्वेइंगचे टाइप्स हा आपला टॉपिक आहे. तर सर्वेइंगच्या टाइप्समध्ये तुम्ही पाहू शकता बाळांनो, सर्वेइंगचे 2 टाइप आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ सर्वेइंग. कसे? एक प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग, एक सेकंडरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. एक प्रायमरी क्लासिफिकेशन आहे, एक सेकंडरी क्लासिफिकेशन आहे. आपण पहिल्यांदा पाहणार आहे प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. सर्वेइंगचे प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये सर्वेइंगचे 2 टाइप पडतात, प्लेन सर्वेइंग आणि जिओडेटिक सर्वेइंग. प्लेन सर्वेइंग, अर्थ सरफेस इज अज्युम्ड टू बी फ्लॅट. लक्षात ठेवा, जर आपण सर्वेइंग करताना छोट्या स्केलला सर्वे करतोय तर आपण अर्थचा सरफेस हा फ्लॅट आहे, अर्थचा सरफेस हा चपटा आहे असं ॲज्युम करतो. याला म्हणतात प्लेन सर्वेइंग. म्हणजे अर्थचा सरफेस हा प्लेन आहे, फ्लॅट आहे असं ॲज्युम करून जर सर्वे केला तर त्याला म्हणतात प्लेन सर्वेइंग. सुटेबल फॉर स्मॉल एरियाज. छोट्या एरियावर जर तुम्ही सर्वे करताय तर प्लेन सर्वेइंग सुटेबल आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचा अर्थ सरफेस हा फ्लॅट आहे असं ॲज्युम केलं जातं. बरं, याच्यामध्ये अर्थचा जो कर्वेचर आहे तो निग्लेक्ट केला जातो. कर्वेचर ऑफ द अर्थ इज निग्लेक्टेड. ॲक्च्युली अर्थ सरफेस कशी आहे? कर्व शेपची आहे. काय आहे? अर्थचा जो सरफेस आहे ना तो स्पेरिकल आहे, म्हणजे अर्थचा सरफेसला असा कर्व आहे. पण जर समजा मी अर्थचा सरफेस फ्लॅट ॲज्युम केला आणि मग सर्वे केला तर त्याला प्लेन सर्वेइंग म्हणतात. अर्थ जेव्हा छोट्या स्केलवर आपण सर्वेइंग करतो ना तेव्हा आपण प्लेन सर्वेइंगच कन्सिडर करतो. कळालं का रे? प्लेन सर्वेइंग. स्मॉल स्केल सर्वे किंवा मीडियम स्केल सर्वे असतील तर आपण प्लेन सर्वेइंग कन्सिडर करत असतो. तिथे आपण अर्थचा कर्वेचर कन्सिडर करत नाही. तिथे अर्थ सरफेस हा प्लेन आहे, फ्लॅट आहे असं आपण ॲज्युम करतो. सेकंड टाइप आहे बाळांनो जिओडेटिक सर्वेइंग. याच्यामध्ये जो अर्थचा कर्वेचर आहे तो आपण कन्सिडर करतो. कर्वेचर ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड. अर्थ सरफेसचा जो कर्वेचर आहे तो आपण कन्सिडर करतो. अर्थ सरफेसचा कर्वेचर या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. यामध्ये जर तुमचा सर्वे हा 100 किलोमीटरपेक्षा जास्त भागात आहे, 100 किलोमीटरपेक्षा जास्त मोठा सर्वे, तर तिथं अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर करावा लागतो. याला म्हणतात जिओडेटिक सर्वेइंग. मोठ्या स्केलचे जे सर्वे असतात तिथे आपण अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर करतो.
बरं, हा सर्वे खूप जास्त ॲक्युरेट असतो. नॅशनल हायवे करता हा सर्वे केला जातो. तुम्ही म्हटले सर प्लेन सर्वे कुठं केला जातो? एखाद्या प्लॉटची आपल्याला बाउंड्री फिक्स करायची आहे तर प्लेन सर्वे करतात, कारण प्लॉट छोटा असतो ना. मग तिथे प्लॉटची बाउंड्री फिक्स करायला प्लेन सर्वे केला जातो. आणि जर नॅशनल हायवेचा सर्वे करताय जो 100 किलोमीटरपेक्षा जास्त मोठा आहे, तर नॅशनल हायवेचा सर्वे करताना आपल्याला तिथं ॲक्युरेसी गरजेची आहे. आणि ॲक्युरेसी मिळवण्याकरता आपण अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर करतो. कळालं का रे? एक्झामला हमखास येतं बरं का, प्लेन सर्वेइंग आणि जिओडेटिक सर्वेइंग मधला डिफरन्स हमखास एक्झामला येतो. पहिला डिफरन्स घ्यायचा की याच्यामध्ये अर्थ सरफेस कसा कन्सिडर केला जातो? प्लेन. द सरफेस ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड ॲज द प्लेन सरफेस. जर तुमच्या जर अर्थचा सरफेस हा प्लेन आहे, जर अर्थचा सरफेस हा प्लेन आहे असं जर कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी असतो प्लेन सर्वेइंग. आणि जर अर्थचा सरफेस हा कर्वड सरफेस आहे, द सरफेस ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड ॲज द कर्वड, म्हणजे अर्थचा सरफेस असा कर्वड आहे असं कन्सिडर केलं तर त्याला म्हणतात जिओडेटिक सर्वेइंग. या बाजूला कर्वड सरफेस कन्सिडर करतात, या बाजूला प्लेन सरफेस कन्सिडर करतात. बरं, इकडं अर्थ सरफेसचा कर्वेचर निग्लेक्ट केला जातो. अर्थचा कर्वेचर, अर्थ सरफेसचा जो कर्वेचर आहे तो इकडे निग्लेक्ट केला जातो. इकडे अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर केला जातो. अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर केला जातो. इकडे प्लेन सर्वेइंगमध्ये छोट्या स्केलचे सर्वे, स्मॉल स्केल सर्वे, मीडियम स्केल सर्वे असतील. छोट्या स्केलचा सर्वे, मीडियम स्केलचा सर्वे असेल तर त्या ठिकाणी बाळांनो प्लेन सर्वेइंग प्रिफर केलं जातं. आणि जर मोठ्या स्केलचा सर्वे, लार्ज स्केल सर्वे असेल तर जिओडेटिक सर्वे त्या ठिकाणी प्रिफर केला जातो. प्लेन सर्वेइंग कुठं केलं जातं? प्लॉटची बाउंड्री फिक्स करायला. प्लॉटची बाउंड्री फिक्स करताना, कंटूर मॅप तयार करताना आपण प्लेन सर्वेइंग कन्सिडर करतो. आणि हा सर्वे कुठं केला जातो? हा सर्वे तिथं केला जातो जिथं नॅशनल हायवेचा सर्वे, रेल्वेच्या ब्रिजचा रेल्वेचा सर्वे. मग जर समजा नॅशनल हायवेचा सर्वे असेल तर त्या ठिकाणी जिओडेटिक सर्वेइंग कन्सिडर केला जातो. कळालं का रे? या ठिकाणी जर दोन स्टेशनला आपण जोडणारी लाईन मारली, लाईन जॉईनिंग एनी टू स्टेशन, कुठल्याही दोन पॉइंटला जोडणारी लाईन मारली तर ती लाईन कशी असणार आहे? स्ट्रेट. का? कारण प्लेन सर्वेइंग आहे. दोन पॉइंटला जोडणारी लाईन ही स्ट्रेट आहे कारण इथं प्लेन सर्वेइंग आहे. आणि इकडं दोन पॉइंटला जोडणारी लाईन अशी कर्वड आहे. का? कारण इथं काय आहे? कर्वड सरफेस विचारात घेतला आहे, जिओडेटिक सर्वेइंग आहे. इकडे बघा, इकडे बघा, हे बघा हा एक पॉइंट आहे बघा बरं का, हे बघा हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. ह्या दोन पॉइंटला जोडणारी लाईन, दोन पॉइंटला जोडणारी लाईन कशी असणार आहे? स्ट्रेट. म्हणजे हा कुठला सर्वे? प्लेन सर्वे. आणि हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे, या दोन पॉइंटला जोडणारी लाईन अशी कर्वड आहे. हा कुठला सर्वे? जिओडेटिक सर्वे. हा सर्वे केला जातो प्लॉटच्या बाउंड्री फिक्स करताना, हा सर्वे केला जातो. आणि हा सर्वे केला जातो नॅशनल हायवेमध्ये. नॅशनल हायवेचा सर्वे करताना असं केलं जातं. इकडं अर्थ सरफेसचा कर्वेचर कन्सिडर केलाय, इथं अर्थ सरफेसचा सर्वे कर्वेचर कन्सिडर केलेला नाही. स्मॉल स्केलचा सर्वे असेल तर हे, लार्ज स्केलचा सर्वे असेल तर जिओडेटिक सर्वे. मला वाटतं यांच्यातला डिफरन्स कळाला आहे जो की एक्झामला येतो. बघून घ्या बाळांनो. ठीक आहे, काय डाऊट आहे? हा डिफरन्स बघून घ्या. काय डाऊट आहे इथपर्यंत? आता आपण पाहिलं प्रायमरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. त्याच्यात दोन टाईप पडले बरं का प्रायमरी क्लासिफिकेशन मध्ये, प्लेन सर्वेइंग, जिओडेटिक सर्वेइंग. आता आपण पाहतोय सेकंडरी क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग. सर्वेइंगचं सेकंडरी क्लासिफिकेशन. यात आहे ना वेगवेगळ्या पर्पजनुसार वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे आहेत. बघा, कॅडेस्ट्रल सर्वे फॉर लँड ओनरशिप अँड बाउंड्री डिटर्मिनेशन. समजा एखाद्या प्लॉटची बाउंड्री फिक्स करायची आहे, एखाद्या प्लॉट एखाद्या एरियाची, एखाद्या लँडचं डिव्हिजन करायचे,
जमिनीची वाटणी करणे, प्लॉटचं मोजमाप करणे, प्लॉटची बाउंड्री फिक्स करणे, यासाठी जो सर्वे केला जातो त्याला म्हणतात कॅडॅस्ट्रल सर्वे. म्हणजे लँडची ओनरशिप आणि बाउंड्री जर ठरवायची आहे, प्लॉटची ओनरशिप आणि बाउंड्री डिटरमाइन करताना जो सर्वे केला जातो त्याला कॅडॅस्ट्रल सर्वे म्हणतात. दुसरं हायड्रोग्राफिक सर्वेइंग, सर्वे कॅरीड ऑन द वॉटर बॉडीज. जेव्हा पाण्यावर सर्वे केला जातो, पाण्यावर केला जाणारा सर्वे त्याला म्हणतात हायड्रोग्राफिक सर्वेइंग. हा सर्वे पाण्यावर केला जातो. दिस सर्वे इज कॅरीड आउट ऑन द वॉटर बॉडी सच ॲज रिव्हर, लेक, सीज. समुद्राच्या पाण्यावर केलेला सर्वे, नदीच्या पाण्यावर केलेला सर्वे, तलावाच्या पाण्यावर केलेला सर्वे, थोडक्यात वॉटर बॉडीच्या सरफेसवर केलेला सर्वे हायड्रोग्राफिक सर्वे. मग पाण्यावर सर्वे कसा करतो, तर पाण्यावर सर्वे करतो आपण नॅव्हिगेशन करता. डायरेक्शन ठरवायची, पाण्यात गेल्यावर डायरेक्शन कळत नाही ना, मग नॅव्हिगेशन करण्याकरता पाण्यावर सर्वे करतो. डॅमचं कन्स्ट्रक्शन पण करण्याकरता पाण्यावर सर्वे करतो. पोर्ट असेल, पोर्टचं कन्स्ट्रक्शन करायला, मग पोर्ट म्हणजे बंदर, पोर्टचं कन्स्ट्रक्शन करण्याकरता, डॅमचं कन्स्ट्रक्शन करण्याकरता, नॅव्हिगेशन करण्याकरता, किंवा जी काही वॉटर बॉडी आहे त्या वॉटर बॉडीची डेप्थ कॅल्क्युलेट करण्याकरता आपण हायड्रोग्राफिक सर्वेइंग करतो. तुम्हाला माहिती नाही, इको सोडतात, पाण्याची डेप्थ आपल्याला मोजायची आहे की पाणी किती खोल आहे. मी नदीवर आहे, एका बोटीमध्ये मी नदीवर बसलेलो आहे ना, बोटीमध्ये नदीवर, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, किती तर नदीची खोली किती आहे हे मोजण्याकरता इको सोडतात पा, सोनार टेक्निक. मग तो साऊंड जितक्या वेळात आत जातो आणि परत येतो तेवढ्या वेळात आपल्याला कळतं खोली किती आहे की नाही. त्यासाठी इको मोजण्यासाठी इक्विपमेंट आहेत, खूप जुन्या काळापासून वापरतात ही टेक्निक. म्हणजे हायड्रोग्राफिक सर्वेइंग हा वॉटर बॉडीवर कंडक्ट केला जातो. कशासाठी, नॅव्हिगेशन करता, डॅम, पोर्टचं कन्स्ट्रक्शन करण्याकरता. काय डाऊट आहे हायड्रोग्राफिक सर्वेइंग? मग प्लॉटची मोजमाप करायचं असेल, प्लॉटची बाउंड्री फिक्स करायचं असेल तर कॅडॅस्ट्रल सर्वे. वॉटर बॉडीवर जर नॅव्हिगेशन करायचं असेल तर हायड्रोग्राफिक सर्वे. आता पुढचा येतो फोटोग्रामॅट्री किंवा एरियल सर्वे. कधी कधी सर्वे करण्याकरता ड्रोनच्या मदतीने फोटो कॅप्चर केले जातात. ड्रोनला कॅमेरा जोडला जातो आणि कॅमेराच्या मदतीने फोटोग्राफ घ्यायचे आणि मग त्या एरियाचा सर्वे करायचा. याला म्हणतात फोटोग्रामॅट्री किंवा एरियल सर्वेइंग. याच्यामध्ये काय करतात की एअरक्राफ्ट असेल किंवा ड्रोन असेल, विमान किंवा ड्रोन, याला खाली कॅमेरा लावला जातो. कॅमेऱ्याच्या मदतीने फोटोग्राफ्स घेतले जातात. फोटोग्राफच्या मदतीने त्या एरियाचा सर्वे केला जातो. लक्षात ठेवा, जर मोठ्या एरियाचा सर्वे करायचा असेल तर आज सुद्धा फोटोग्रामॅट्री टेक्नॉलॉजी वापरतात. त्या एरियाचा फोटोग्राफ घ्यायचा आणि त्या एरियाचा सर्वे करायचा. काय डाऊट? कळाले 3 टाईप. पुढचा येतो लेआउट सर्वे, सेटिंग आउट पोझिशन ऑफ द स्ट्रक्चर ऑन द ग्राउंड. कधी कधी ना ग्राउंडचा लेआउट केला जातो. मग ग्राउंडवरती स्ट्रक्चरच्या पोझिशन जर सेट आउट करायच्यात, ग्राउंडवर स्ट्रक्चरच्या पोझिशन सेट आउट करायच्या असतील, ग्राउंडवर स्ट्रक्चरच्या पोझिशन सेट आउट करायच्या असतील तर लेआउट सर्वे केला जातो. आपण म्हणतो ना प्लॉटचा लेआउट चालू आहे, प्लॉटचा लेआउट करायचा आहे, मग आपण काय करतो, त्या स्ट्रक्चरचे जे काही पोझिशन्स आहेत त्या पोझिशन सेट आउट करत असतो. युज्ड इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये लेआउट सर्वे हमखास करतात. लेआउट केल्याशिवाय कन्स्ट्रक्शन पुढे जातच नाही. कारण लेआउट केल्यामुळे कळतं की प्लॉटचे कॉर्नर कुठे आहे, कॉलमची पोझिशन कुठे आहे, म्हणून लेआउट सर्वे असतो. कळालं? पुढचा आहे तो कंट्रोल सर्वे. एस्टॅब्लिशेस रिफरन्स पॉइंट्स. कंट्रोल पॉइंट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केले जातात आणि कंट्रोल पॉइंट एस्टॅब्लिश करून आजूबाजूच्या एरियाचा सर्वे केला जातो. म्हणजे काय, एक कंट्रोल पॉइंट जर इथं एस्टॅब्लिश केला, इथं एक कंट्रोल पॉइंट आहे, मग इथून इकडं जर मंदिर आहे म्हणजे टेम्पल आहे, तर इथून टेम्पलचं अंतर किती डायरेक्शनला टेम्पल आहे, 10 डिग्रीला 20 मीटरवर आहे की नाही. कशामुळं कळलं? या एस्टॅब्लिश केलेल्या कंट्रोल पॉईंटमुळं कळालं की टेम्पल हा 10 डिग्रीला आहे फ्रॉम द नॉर्थ आणि तो काय आहे 20 मीटर अवे. असा सर्वे केला जातो. परत म्हणजे कंट्रोल पॉईंट एस्टॅब्लिश करायचे आणि आजूबाजूच्या एरियाची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. याच्यासाठी ना यालाच कंट्रोल सर्वे म्हणतात. कंट्रोल सर्वेमध्ये कंट्रोल पॉईंट एस्टॅब्लिश करून आजूबाजूच्या एरियाची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. याला म्हणतात कंट्रोल सर्वे. कंट्रोल सर्वे करण्याकरता बाकीचे छोटे मोठे सर्वे करावे लागतात.
टोपोग्राफिकल सर्वे, इट शोज नॅचरल अँड मॅनमेड फीचर्स. टोपोग्राफिकल सर्वेमध्ये काय दिसतं की डोंगर कुठं आहे, हिली रिजन कुठं आहे, रस्ते म्हणजे रोड कुठं आहे, रिव्हर म्हणजे नदी कुठं आहे, त्याच्यामध्ये हे पण कळतं फॅक्टरी कुठं आहे, एखादी फॅक्टरी असेल तर फॅक्टरी कुठं आहे, कंटुअरिंग कळतं, इलिव्हेशन कळतं, म्हणजे त्या एरियाची टोपोग्राफी कळती. मग टोपोग्राफीपासून टोपोग्राफीचा मॅप तयार करता येतो, भौगोलिक नकाशा. त्या एरियाचा भूगोल कळतो, भूगोल म्हणजे कुठं हिली रिजन आहे, कुठं हायवे आहे, कुठं रेल्वे आहे की नाही, कुठं कॅनल आहे, हे सगळं काही कळतं. यासाठी म्हणजे एरियाची टोपोग्राफी जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर जो सर्वे आपण करतो त्याला म्हणतात टोपोग्राफिकल सर्वे. टू डिसाइड और टू फिक्स द टोपोग्राफी ऑफ द एरिया बाय युजिंग द सर्वे विच इज कॅरिड आउट इज नोन ॲज टोपोग्राफिकल सर्वे. टोपोग्राफी जर एखाद्या एरियाची जाणून घ्यायची आहे तर त्याकरता जो सर्वे केला जातो त्याला टोपोग्राफिकल सर्वे म्हणतात. कळालं का? टोपोग्राफिकल सर्वे. टोपोग्राफिकल सर्वेने टोपोग्राफिकल मॅप तयार करता येतो. रूट सर्वे. रूट सर्वे म्हणजे रोडचा सर्वे, रेल्वेचा सर्वे, कॅनलचा, पाईपलाईनचा सर्वे, ज्याच्यामध्ये लांबलचक रूट येतो, लांबलचक अलाइनमेंट येते. लॉंग अलाइनमेंट जिथं येते तिथं हा रूट सर्वे केला जातो. म्हणजे रोडची अलाइनमेंट, रेल्वेची अलाइनमेंट, कॅनल आणि पाईपलाईनची अलाइनमेंट हे जिथं केलं जातं तिथं रूट सर्वे असतो. याच्यामध्ये आपण काय करतो, रोड, रेल्वे, कॅनल यांना बेस्ट पाथ सिलेक्ट करतो. काय सिलेक्ट करतो? बेस्ट पाथ. टू डिसाइड द बेस्ट पाथ फॉर दिस रोडवे, हायवे, रेल्वे, त्याच्यासाठी जो सर्वे करतो त्याला रूट सर्वे म्हणतात. रूट सर्वेत काय करतात माहितीये? समजा मला एक रोड बांधायचा आहे, तो रोड मी 3-4 ठिकाणावरून नेणार, म्हणजे बांधणार नाही, फक्त विचार करणार की इकडून नेल्यावर काय फायदे, इकडून नेल्यावर काय फायदे, त्यापैकी जो बेस्ट रूट आहे जिथून माझा खर्चही कमी होईल आणि मला होणारे ॲडव्हान्टेजेस पण जास्तीत जास्त होतील, अशा ठिकाणाहून मी रूट सिलेक्ट करणार. याला म्हणतात रूट सर्वे. याच्यामध्ये बेस्ट रूट सिलेक्ट केला जातो फॉर द रेल्वे, हायवे एटसेट्रा. शेवटचा आहे तो रिकॉनायसन्स सर्वे. कुठलंही कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर सगळ्यात जो प्रिलिमिनरी सर्वे केला जातो, कुठलंही कन्स्ट्रक्शन सुरू करण्या अगोदर जो सगळ्यात सुरुवातीला सर्वे केला जातो ना, सगळ्यात सुरुवातीला, त्याला म्हणतात प्रिलिमिनरी सर्वे. याच्यामध्ये क्विक इन्स्पेक्शन केलं जातं. पटकन साईटवर जायचं, साईटची थोडीशी माहिती घ्यायची, पटकन इन्स्पेक्शन करायचं, याला म्हणतात रिकॉनायसन्स सर्वे. साईटवर जाऊन जे क्विक इन्स्पेक्शन केलं जातं बिफोर एक्झिक्युशन ऑफ द कन्स्ट्रक्शन त्याला रिकॉनायसन्स सर्वे म्हणतात. हे टोटल 8 वेगवेगळ्या टाईपचे, याच्यात फक्त 2-2 सेंटेन्सेस पाठ करा. सेकंडरी क्लासिफिकेशन मध्ये सर्वेचे 8 टाईप आहेत. कुठले पण 4 टाईप लिहायचे आणि 2-2 सेंटेन्स एक्सप्लेन करायचे. सिंपल. 8 सेंटेन्सला 4 मार्क कसे मिळतात. आता पुढे येतं कन्व्हेन्शनल सिम्बॉल. सर्वेचा स्टडी करताना आपण काही सिम्बॉल वापरतो त्याला कन्व्हेन्शनल साइन्स अँड सिम्बॉल असं म्हणतात. स्टँडर्ड सिम्बॉल युज्ड इन मॅप्स टू रिप्रेझेंट फीचर्स ऑन ग्राउंड. ग्राउंडचे काही फीचर्स आहेत, तर ग्राउंडचे हे फीचर्स रिप्रेझेंट करतो आपण मॅपवर. बघा, ग्राउंडवर सध्या हिली रिजन आहे, डोंगर आहे, तो आपण मॅपवर कसा दाखवतो, तर एका सिम्बॉलने. त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल सिम्बॉल. म्हणजे ग्राउंडचे फीचर मॅपवर रिप्रेझेंट करताना आपण जे सिम्बॉल वापरतो त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल सिम्बॉल. ग्राउंडचे फीचर्स मॅपवर रिप्रेझेंट करताना आपण जे सिम्बॉल यूज करतो त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल सिम्बॉल. कन्व्हेन्शनल सिम्बॉल फार महत्वाचे. इट मेक्स मॅप इझी टू अंडरस्टँड. याच्यामुळे नकाशा सोप्या पद्धतीने वाचता येतो, नकाशा इझिली रीड करता येतो. सेव्ह टाइम्स अँड स्पेस. त्यामुळे आपला वेळ वाचतो, आपली जागा वाचते, टाइम आणि स्पेस वाचतो. प्रोव्हाइड युनिफॉर्मिटी इन ड्रॉइंग. ड्रॉइंग सुद्धा एकसारख्या होतात. ड्रॉइंगमध्ये युनिफॉर्मिटी येते, टाइम वाचतो, आपली स्पेस म्हणजे जागा वाचते, मॅप्स रीड करायला इझी होतो, मॅप पटकन समजतो. याच्याकरता हे कन्व्हेन्शनल सिम्बॉल वापरतात. कन्व्हेन्शनल सिम्बॉल 4 एक्झामला येतात म्हणजे येतात. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधले सिम्बॉल करायचे. बघा कसे कन्व्हेन्शनल सिम्बॉल आहे. बघा, नॉर्थ लाईन असेल ना, नॉर्थ लाईन, तर नॉर्थ लाईनला असा सिम्बॉल असतो पहा मॅपवर, नकाशावर. त्यानंतर मेन स्टेशन, मेन सर्वे स्टेशन असेल ना,
तर असा ट्रायंगलचा सिम्बॉल असतो, म्हणजे हा मेन सर्वेटेशन आहे. त्यानंतर ट्रॅव्हर्स स्टेशन, जर तुम्ही ट्रॅव्हर्सिंग केलंय तर ट्रॅव्हर्सिंग स्टेशनला असा सर्कल असतो. चेन लाईन आहे बघ, ही सर्वेची चेन लाईन, सर्वे लाईन अशी असते. ही सर्वे लाईनची सिम्बॉल आहे, सर्वे लाईनचा सिम्बॉल आहे. रिव्हर आहे बघा, रिव्हरचा सिम्बॉल आहे. हा रिव्हरचा कन्व्हेन्शनल सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल कुठं दाखवला जातो? मॅपवर. कॅनल हे बघा, कॅनलचा सिम्बॉल आहे. म्हणजे आपल्याला कुठलेही यातले 4 नावं येतील आणि असे 4 सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायला येतील 4 मार्कला. जमेल ना? ओके. हे बघ, लेक म्हणजे पॉन्ड, तलाव, हा लेकचा सिम्बॉल आहे. ओपन वेल म्हणजे एखाद्या ठिकाणी विहीर आहे, तर ओपन वेलचा सिम्बॉल आहे. हे बघा, ट्यूबवेलचा सिम्बॉल आहे. ट्यूबवेल हा फुटपाथचा सिम्बॉल आहे. हा फुटपाथचा सिम्बॉल आहे. नंतर मेटल्ड रोड, हा मेटल्ड रोडचा सिम्बॉल आहे. याची काही गरज नाही. रेल्वे लाईनचा सिम्बॉल बघून घ्या, हा रेल्वे लाईनचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. डबल रेल्वे लाईन असेल, डबल रेल्वे लाईन, ही सिंगल रेल्वे लाईन आहे. डबल रेल्वे लाईनचा सिम्बॉल असा आहे. रोडवरती जर ब्रिज आहे, रोडवेवरती जर ब्रिज आहे तर असा सिम्बॉल असतो, रोडचा ब्रिज. रेल्वेवरती ब्रिज आहे, रेल्वेवरती, तर रेल्वेच्या ब्रिजचा हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर जिथं क्रॉसिंग आहे, लेवल क्रॉसिंग म्हणजे रोडला रेल्वे क्रॉस करते, हा त्याचा सिम्बॉल आहे. एखाद्या ठिकाणी भिंत आहे, भिंतीला गेट आहे, हे असा सिम्बॉल आहे. एखाद्या ठिकाणी बाउंड्री लाईन आहे, असा सिम्बॉल आहे. हे सिम्बॉल पाठ करायचे तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण सापडतील. का डाऊट? हो का? आता काही सिम्बॉलला इथं मॅन्युअली लिहिलंय की हे असं काही एक्झामला येत नाही, सो हे नाही केलं तरी जमेल. हे सिम्बॉल डायरेक्ट पाठ करायचे. तुम्हाला हे नावं येतील, हे सिम्बॉल घ्यायचे. जनरली रोड करता पॅरलल लाईन वापरतात, रेल्वे करता क्रॉस मार्क वापरतात, लाईनला असे क्रॉस. रिव्हर करता ब्ल्यू करोड लाईन असते, अशी ब्ल्यू कलरची करोड लाईन. ट्री करता छोटे छोटे ग्रीन सिम्बॉल असतात. बिल्डिंग करता रेक्टँगल किंवा स्क्वेअर असतो. हे सिम्बॉल आहेत या स्ट्रक्चर करता, आहे की नाही? आता येतं सर्वेइंगमध्ये यूज केलं जाणारं स्केल. तर सर्वेइंगमध्ये प्लेन स्केल वापरतात. इट इज अ व्हेरी सिम्पल स्केल. याच्यामध्ये 2 प्रकारचे युनिट असतात. हे अतिशय सिंपल स्केल असतं, याच्यामध्ये 2 प्रकारचे युनिट वापरतात. इट इज अ व्हेरी सिंपल स्केल अँड इट युज्ड टू रिप्रेझेंट टू युनिट्स. 2 युनिट वापरतात. तुम्ही म्हटले सर कसं असतं प्लेन स्केल? इकडे पहा, प्लेन स्केल हे बघा असं असतं. सी हिअर 1 सेंटीमीटर ऑन मॅप. हे बघा असं घ्यायचं, ऑन मॅप, मॅपचं युनिट बरोबर ऑन ग्राउंड. जर मॅपवर 1 सेंटीमीटर आहे तर ग्राउंडवर 1 किलोमीटर आहे. हे बघा, हे 1 युनिट आणि हे 1 युनिट वापरले का नाही? 2 युनिट. मग 2 युनिटचं 2 युनिट मिळून या ठिकाणी हे जे स्केल तयार झालं याला म्हणतात प्लेन स्केल. याच्यामध्ये 2 युनिट वापरले जातात. हे समजायला अतिशय सोपं स्केल असतं प्लेन स्केल. ऑन मॅप आणि ऑन ग्राउंडचं स्केल तिथं लिहिलेलं असतं 2 युनिटमध्ये. हे स्केल जनरली आता कुणी वापरत नाही. काय डाऊट आहे? एक्झाम्पल लिहिता येईल. त्यानंतर पुढे येतं RF म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणजे एक प्रकारचा रेशो आहे. इट इज द डिस्टन्स ऑन द ड्रॉइंग टू द ॲक्च्युअल डिस्टन्स ऑन द ग्राउंड. हे बघा, RF म्हणजे रेशो आहे. डिस्टन्स ऑन द ड्रॉइंग डिवायडेड बाय डिस्टन्स ऑन द ग्राउंड, याला म्हणतात RF म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. हे स्केल सगळे वापरतात. आता हे स्केल कोणतं आहे? प्लेन स्केल. याचं कन्व्हर्जन करायचं आहे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये. वरती घ्यायचं मॅपवरती असलेलं डिस्टन्स, खाली घ्यायचं ग्राउंडवरती असलेलं डिस्टन्स. आता मला सांगा, मॅपवर किती डिस्टन्स आहे? 1 सेंटीमीटर. ग्राउंडवर किती डिस्टन्स आहे? ग्राउंडवर डिस्टन्स आहे 1 किलोमीटर. बरोबर ना? मग मला सांगा आता कसं होईल बघा बरं का. 1 सेंटीमीटर. आता 1 किलोमीटरचे जर मीटर केले तर 1000 ने मल्टिप्लाय केलं तर किलोमीटरचं काय झालं? मीटर. 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहे? 100 सेंटीमीटर. मग मल्टिप्लाय बाय 100 झालं ना सेंटीमीटर. म्हणजे किलोमीटरचं मीटर करायला मल्टिप्लाय बाय 1000 आणि मीटरचं सेंटीमीटर करायला मल्टिप्लाय बाय 100. सेंटीमीटर वरती पण आहे खाली पण आहे. कट. मग शेवटी तुमचं RF आलेलं आहे 1/1 2 3 4 5 5 zeros म्हणजे 1:1 lakh.
तुम्हाला कळालं का? स्केल हेच आहे, फक्त रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस केलं. स्केल तेच आहे, सेंटीमीटर होतं, किलोमीटरचं सेंटीमीटर केलं, सेंटीमीटर कट 1/1 lakh म्हणजे 1:1 lakh. दिस इज द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन अँड दिस इज द प्लेन स्केल. कळालं? मग रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इज द रेशो ऑफ डिस्टन्स ऑन द मॅप टू द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. यांच्या रेशोला म्हणतात डिस्टन्स ऑन द मॅप अपॉन डिस्टन्स ऑन द ग्राउंड, यांच्या रेशोला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. काय डाऊट आहे? बघा कळालं का रे आरएफ? अशा पद्धतीने हे स्केल यूज केले जातात, प्लेन स्केल किंवा आरएफ. आता या ठिकाणी आपलं युनिट 1 ची जी रिव्हिजन आहे ती या ठिकाणी कंप्लीट झालेली, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केली, त्यामुळे एवढा वेळ लागला. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिटची रिव्हिजन पाहूया. ठीक आहे, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, हे पॉईंट्स व्यवस्थित करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.